काल म्हणजेच 29 मेच्या मध्यरात्री पुणे पोलीस दल आणि राज्य उत्पादन शुल्क विभागातील तब्बल 21 जणांना एका झटक्यात निलंबित केलंय। हो, तुम्ही बरोबर ऐकलत। एवढ्या 21 जणांना निलंबित का केलंय सांगते, पण त्या अगोदर थोडक्यातलं नक्की फॉलो करा। तर पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील हडपसर, दापोडी आणि फुगेवाडी भागात विषारी दारू प्यायल्यामुळे 13 निष्पाप नागरिकांचा नाहक बळी गेलाय। या दारू हत्याकांडानंतर खडबडून जागी झालेल्या प्रशासनाने कर्तव्यात कसूर करणाऱ्या आणि अवैध धंद्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर हा मोठा बडगा उचललाय। यामध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलीस दलातील 8 पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे। तर राज्य उत्पादन शुल्क विभागातील तब्बल 13 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आयुक्त डॉक्टर राजेश देशमुख यांनी तडकाफडकी निलंबित केलंय। या घटनेनंतर राज्य उत्पादन शुल्क विभाग ॲक्शन मोडवर आला असून त्यांनी पुणे परिसरातील अवैध दारू अड्डे उद्ध्वस्त करण्याची मोठी मोहीम सुरू केली आहे। आतापर्यंत केलेल्या कारवाईत मिथेनॉल मिश्रित असलेले 600 लिटर विषारी दारू बाजारात जाण्यापूर्वीच जप्त करण्यात आली आहे। मग तुम्हाला काय वाटतं? 13 जणांच्या मृत्यूनंतर झालेली ही निलंबनाची कारवाई पुरेशी आहे का? तुमचं मत आम्हाला हो किंवा नाही मध्ये सांगा आणि अशाच अपडेटसाठी थोडक्यातला फॉलो करा। बातमी म्हणजे थोडक्यात।